नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाणक्य नीतीतील अत्यंत व्यावहारिक आणि जीवनाला दिशा देणारा हा श्लोक बघणार आहे। चाणक्याने जीवनातील सुरक्षितता, मान सन्मान व प्रगतीसाठी योग्य ठिकाणाची निवड करण्याचे महत्त्व सांगितले आहे। या श्लोकाचा सार असा आहे की ज्या ठिकाणी मान सन्मान नाही, उपजीविकेची साधने नाही, नातेसंबंधाचे आधार नाही आणि ज्ञान किंवा शिक्षण मिळण्याची साधने नाही, त्या ठिकाणी राहणे टाळा। त्यापुढे श्लोकात पुढे म्हणतात की मनुष्य ज्या ठिकाणी राहतो त्या वातावरणाचा त्याच्या जीवनावर, विचारावर आणि प्रगतीवर खोल परिणाम होत असतो। चाणक्य म्हणतात की जर एखाद्या ठिकाणी खालील 4 गोष्टी नसतील तर ते ठिकाण सोडून द्यावे। 1. सन्मान। जिथे तुमचा मान सन्मान होत नाही, तुमच्या कामाची दखल घेत जात नाही किंवा तुम्हाला सतत कमी लेखले जाते, ते ठिकाण तुमची ऊर्जाच कमी करू शकते। मनुष्याचा आत्मविश्वास आणि प्रगती मान सन्मानावर आधारित असते। सतत अपमान सहन करत राहिल्यास व्यक्ती नैतिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या कमजोर होते। त्यामुळे सन्मान नसलेल्या ठिकाणी राहणे चाणक्याने अयोग्य सांगितले आहे। 2 आहे उपजीविका। ज्या ठिकाणावर रोजगार, व्यवसाय, उदरनिर्वाहाची साधने किंवा आर्थिक सुरक्षितता उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणे अत्यंत कठीण होते। पोटाची चिंता असताना मनुष्य प्रगतीचा किंवा ज्ञानाचा विचार करत नाही। आर्थिक ध्येय नसल्यास व्यक्ती कधीही स्वावलंबी बनू शकत नाही। चाणक्य सांगतात, ज्या ठिकाणी उपजीविकेची संधी नाही ते ठिकाण योग्य नाही। 3. नातेसंबंध किंवा पाठबळ। नातलग, मित्र, समाज किंवा पाठिंबा देणारे मंडळी नसतील तर माणूस एकाकी पडतो। अडचणीच्या वेळी मदत करणारे किंवा आधार देणारे कोणीही नसणे हे जीवनातील मोठे धोके वाढवते। सामाजिक आधाराशिवाय जीवन अस्थिर, भीतीपूर्ण आणि कठीण होते। चाणक्य सुचवतात की असा आधार नसलेले ठिकाण सोडावे। 4 नंबर, ज्ञान, शिक्षण किंवा विद्या मिळण्याची साधने। जिथे शिकण्याची संधी नाही, कौशल्य वाढण्याची साधने नाही किंवा पुढे जाण्यासाठी ज्ञान उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणे व्यक्तीची प्रगती रोखते। ज्ञान नसलेल्या ठिकाणी मनुष्य मागे पडतो। जीवनातील यश, निर्णय क्षमता आणि संधी मिळवण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे। चाणक्य यापुढे सांगतात की मनुष्याने स्वतःच्या प्रगतीस आणि कल्याणास अनुकूल असे स्थान निवडले पाहिजे। सन्मान, उपजीविका, नातेसंबंध आणि शिक्षण या जीवनाचे 4 स्तंभ आहेत। जिथे 4 नाही ते ठिकाण सोडून चांगल्या जागेची निवड करणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे।